नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याचं आणि विशेषतः त्यांच्या आई वडिलांचं एक मोठं स्वप्न असतं परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं, विशेषतः MBBS सारखं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याचं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी आणि पालक दोघेही प्रचंड मेहनत घेतात. मात्र योग्य मार्गदर्शन, अचूक माहिती आणि विश्वासार्ह साथीदार असणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणूनच आज आपण याच विषयावर बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत एक अनुभवी डॉक्टर, प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि ड्रीम फ्लाय एज्युकेशन कन्सल्टेशनचे संस्थापक डॉक्टर शिशिर अशोक डोंगरे. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून देते. डॉक्टर शिशिर डोंगरे यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण प्रिव्होल्स्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटी येथून पूर्ण केलेलं आहे. शिक्षणानंतर त्यांनी कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा दिलेली आहे. रशियामध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणी जवळून अनुभवल्या आणि याच अनुभवातून 2020 साली त्यांनी ड्रीम फ्लाय एज्युकेशन कन्सल्टेशन या संस्थेची स्थापना केली. आजपर्यंत त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना रशियामध्ये शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन करून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत केलेली आहे. तर चला, आजच्या या संवादातून रशियामधील वैद्यकीय शिक्षण, जीवनशैली आणि करिअरच्या संधीबद्दल सखोल माहिती जाणून घेऊयात. सर, रशियामध्ये जे MBBS शिक्षण मिळतं त्याबद्दल मला थोडक्यात माहिती द्या आणि विद्यार्थी हाच पर्याय का निवडतात? रशिया हा ऑप्शन MBBS साठी जेव्हा निवडतो तर मोस्टली मुलांच्या दोन गोष्टी असतात. एक तर इंडियामध्ये एज्युकेशन जे आहे ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि दुसरं आपण दरवर्षाची जे आकडेवारी बघतो तर वर्षानुवर्षे जे नीटची एक्झाम देणारे मुलं जे आहेत ते वाढत चाललेत. इंडियामध्ये नंबर ऑफ सीट्स जे आहेत त्या खूप कमी आहेत. त्याच्यामुळे कसं आहे की जो खूप ब्राईट स्टुडंट आहे त्यालाच फक्त सीट जे आहेत त्या अवेलेबल होऊ शकतात. त्यामुळे जे ॲव्हरेज स्टुडंट्स असतात त्यांच्यासाठी दुसरा कुठला मार्ग हा उरत नाही. पण प्रत्येकाचं स्वप्न असतंय की त्याला डॉक्टर व्हायचं आहे, तर अशा काही विद्यार्थ्यांना बाहेरचा ऑप्शन निवडण्याशिवाय दुसरा काही ऑप्शन नसतो. त्यामुळे रशिया हा त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम ऑप्शन त्यांना वाटतो, त्यामुळे ते निवडतात. अगदीच. पण MBBS चा कालावधी किती असतो, अभ्यासक्रम काय असतो आणि मुळात क्लिनिकल एक्सपोजर असतं का? येस. तर आपण ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन करतो, बेसिकली कसं आहे की ॲब्रॉडला भरपूर सगळे युनिव्हर्सिटीज आहे, पण त्यामधल्या आपण सगळ्या युनिव्हर्सिटीजला ॲडमिशन करत नाही. काही मोजक्याच युनिव्हर्सिटीला ॲडमिशन करतो जिथे क्वालिटी ऑफ एज्युकेशन आहे. ठीक आहे. तर रशियामध्ये कसं आहे ना, तर त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज किंवा क्लिनिकल एक्सपोजर किंवा थेरॉटिकल नॉलेज हे खूप चांगल्या पद्धतीने जे आहे ते प्रोव्हाइड केले जाते. रशिया आधीपासून जे आहे ते सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करत आलेली आहे. आपण बघितलेलं आहे की जेव्हा कोविड आलं किंवा दुसरे कुठले आजार आले त्यावेळेला रशिया वॉज वन ऑफ द कंट्री जे पुढे होतं संशोधनासाठी. त्याच्यामुळे रशिया हा मेडिकल एज्युकेशनसाठी खूप चांगला ऑप्शन जो आहे तो मुलांना मिळतो. अगदीच. पण डॉक्टर, जेव्हा बाहेरच्या देशामध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं असतं तेव्हा बरेच प्रश्न असतात पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्याही मनात. मुळात रशियामधील ज्या मेडिकल युनिव्हर्सिटी आहेत त्या WHO आणि NMC मान्यता प्राप्त आहेत का? येस. तर रशियामध्ये असलेल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत तर रशियामध्ये MBBSचा कालावधी हा 6 इयर्सचा असतो, म्हणजे तुमचे 72 मंथ्स. तर NMCच्या गाईडलाईन प्रमाणे मिनिमम क्रायटेरिया जो आहे तो 60 मंथ्सचा आहे. त्याच्यामुळे रशियामधले असलेल्या सगळ्या युनिव्हर्सिटीज ज्या आहे त्या तुमच्या NMC मान्यता प्राप्त ग्राह्य धरल्या जातात आणि सगळ्या युनिव्हर्सिटीजचे जे नावं आहेत ते तुम्हाला NMCच्या गाईडलाईनमध्ये किंवा NMCच्या वेबसाईटवरती तुम्हाला बघायला मिळू शकतात. जेणेकरून जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेताय तर तुम्ही एक खात्री करू शकता की माझी युनिव्हर्सिटी NMC मान्यता प्राप्त आहे की नाही. तसंच WHOच्या काही वेबसाईट्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही USMLE, PLAB, GMCच्या वेबसाईटवरती किंवा अन्य काही वेबसाईटवरती त्यांचं इंटरनॅशनल एक्सपोजर कसं आहे किंवा त्यांची मान्यता कशी आहे याच्याबद्दलची तुम्ही खात्री जी आहे ती करून घेऊ शकता. सर, बघतो आपण की बऱ्याच विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन शिक्षण घ्यायचं असतं. MBBS सारखं शिक्षण हे बाहेरच्या देशात घेणं ते प्रेफर करतात. पण त्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो MBBS करण्यासाठी आणि मुळात ऍडमिशन प्रोसेस कशी असते याविषयी त्यांना माहिती नसते, तर त्याविषयी काय सांगाल? येस. तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण बघितला तर एज क्रायटेरिया हा पहिला असतो. 17 इयर्सपासनं तर 25 इयर्सपर्यंत स्टुडंटचं एज असलं पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे ते स्टुडंटला PCB ग्रुप म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी
हे ग्रुप असणं आवश्यक आहे 12th स्टँडर्डमध्ये. भलेही तो सीबीएसईचा असो किंवा दुसरे कुठला बोर्डचा असो, त्याला पीसीबी ग्रुप असणं जे आहे ते आवश्यक आहे. आता लोकांना कन्फ्युजन असतं की फक्त पीसीबीच हवा की पीसीएमबी पण चालतो. पीसीएमबी ग्रुप पण चालतो, ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय आहे, तर रशियासाठी तुम्हाला 50% एलिजिबिलिटी जे आहे पीसीबी ग्रुपला हे आवश्यक आहे. 50% इन 12th स्टँडर्ड नाही, तुम्हाला 48%, 49% असे पण असले तुम्हाला 12th स्टँडर्डमध्ये ओव्हरऑल, पण तुम्हाला पीसीबी ग्रुपमध्ये 50% अँड अबोव्ह असेल तर यू आर एलिजिबल टू टेक ॲडमिशन, ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही नीटचे क्रायटेरिया असतात, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, ते एव्हरी इयर चेंज होत राहतात. प्रत्येक वर्षी जो आहे तो नीटचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया वेगवेगळा असतो. त्याप्रमाणे आम्ही स्टुडंट्सला त्याच्याबद्दलचं सगळं गायडन्स जे आहे ते प्रोव्हाइड करतो. तर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस जी आहे ते तुमचा नीटचा रिझल्ट लागल्यानंतर किंवा 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर खूप मुलांना डाऊट्स असतात की नीटमध्ये माझे मार्क्स किती येणार किंवा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार. तर अशा स्टुडंट्सला आपण ॲडमिशन प्रोसेससाठी इनिशियल प्रोसेस जी आहे ती बिगिन करू शकतो आणि रिझल्ट नंतर जी आहे ती फायनल प्रोसेस बिगिन होते. तर ज्यावेळी आपण बाहेरच्या देशात शिक्षण घेतो त्यावेळी तिकडची जी भाषा असते, आता फॉर एक्झाम्पल आपण रशियाबद्दल बोलतोय म्हणून, तर रशियन भाषा शिकावी लागते का की इंग्रजीमध्ये शिक्षण उपलब्ध आहे? तर रशियामध्ये जेव्हा तुम्ही जाताय, आता युरोपमध्ये तुम्ही कुठेही जावा किंवा रशियामध्ये जावा किंवा रशियाच्या आजूबाजूला जे देश आहे तिथे जावा, तर कुठल्याही देशामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला लोकल लँग्वेज जी आहे ती कंपल्सरी यायलाच पाहिजे. ती तुम्हाला एज्युकेशनसाठी नाही तर पण तुमच्या डेली लाईफसाठी जे आहे ते आवश्यक आहे. तर रशियामध्ये जेव्हा तुम्ही एज्युकेशनसाठी जाता तर तुमचं टोटल एज्युकेशन जे आहे ते इंग्लिशमध्येच असणार. त्याच्यामध्ये कुठलाही सब्जेक्ट जो आहे तो तुमचा रशियनमध्ये शिकवला जाणार नाही. पण तुम्हाला डेली लाईफसाठी ज्या आवश्यक गोष्टी आहे, डे टू डे लाईफला तुम्हाला आवश्यक ज्या असणाऱ्या गोष्टी, त्याच्यानंतर तुम्हाला पेशंट कन्व्हर्सेशन जे आहे त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला रशियन येणे जे आहे आवश्यक आहे. आता आपण साधारण एक्झाम्पल जर घेतलं तर इंडियामध्येच आपण वेगळ्या स्टेटला जातो, तर ज्या वेळेला तुमचं ॲडमिशन, समजा तुम्ही महाराष्ट्रीयन असाल आणि तुमचं ॲडमिशन जर तमिळनाडूमध्ये झालं, तर तिथल्या पेशंटशी तुम्ही मराठीमध्ये कन्व्हर्सेशन नाही करू शकत, तुम्हाला तमिळ यायलाच पाहिजे. तर त्याप्रमाणेच जेव्हा आपण रशियामध्ये जाणार तर तिथल्या पेशंटला पण लोकल लँग्वेजमध्ये कन्व्हर्सेशन करणं हे सोयीस्कर असते. त्याच्यामुळे कसं आहे की तुम्हाला त्यांची लोकल लँग्वेज जर येत असेल तर इट इज बेटर फॉर युअर कन्व्हर्सेशन विथ द पेशंट. त्याच्यामुळे तुम्हाला लोकल लँग्वेज शिकणं हे आवश्यक आहे, पण कंपल्शन तुम्हाला एज्युकेशनमध्ये नाही आहे त्याचं. अगदीच. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तेव्हाच माहीत पडतात ज्यावेळी आपल्याकडे एक योग्य मार्गदर्शक असतो, योग्य कन्सल्टंट असतो. तर योग्य कन्सल्टंट निवडताना कोणती काळजी घेतली पाहिजे? तर बघा, आता सध्याच्या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर 2026 मध्ये तुम्ही ॲडमिशन घेत असाल किंवा इथून पुढे, तर सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की तुम्हाला जाल त्या गावामध्ये तुम्हाला एज्युकेशन कन्सल्टेशन्स जे आहेत ते बघायला मिळतात. आता एज्युकेशन कन्सल्टेशनचं मेन काम काय असते, तर तुम्ही ॲडमिशन घेता, त्याच्यानंतर तुमचं ॲडमिशन जे आहे ते तुम्हाला युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचवणे, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये एनरोल करून घेणे, तिथे गेल्यानंतर तुमची सगळी काळजी घेणे, त्याच्यानंतर स्टुडंट्सची 6 वर्षापर्यंत त्याला काय आवश्यकता आहे, नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघणे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये कसं झालं आहे की इंडियामध्ये एवढे एज्युकेशन कन्सल्टेशन्स झालेत की ते थर्ड पार्टीमध्ये काम करतात. थर्ड पार्टीमध्ये काम करत असल्यामुळे त्यांचा युनिव्हर्सिटी किंवा बाकी तिथल्या गोष्टींशी काहीही संबंध नसतो, तरी पण ते ॲडमिशन्स करतात. अशा वेळी काय होतं की एखाद्या स्टुडंटला जर तिथे काही इमर्जन्सी आली किंवा युनिव्हर्सिटीमध्ये प्रॉब्लेम असला तर त्याला डायरेक्ट कन्व्हर्सेशनसाठी हा ऑप्शन नसतो आणि मग तुम्हाला नको ते आन्सर्स देऊन तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यामुळे माझी एकच हे असते की तुम्ही जेव्हा ॲडमिशनसाठी जाता कुठल्या एज्युकेशन कन्सल्टेशनकडे, आमच्याकडे किंवा कोणाहीकडे, तर तुम्ही मेक शुअर करा की त्या व्यक्तीचं तिथे जाणं येणं आहे, त्याचा युनिव्हर्सिटीसोबत कॉन्टॅक्ट आहे, ऑलरेडी त्याचे काही स्टुडंट्स तिथे शिकतात, याच्याबद्दलची खात्री करणे हे आवश्यक आहे. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो पालकांसमोर, तो म्हणजे शिक्षण घ्यायचं तर ते खिशाला परवडलं सुद्धा पाहिजे. कारण सामान्य माणसाला सुद्धा जेव्हा शिक्षण घ्यायचं असतं एमबीबीएस किंवा इंजिनिअरिंग सारखं, तेव्हा ते पहिले फीचा विचार करतात. तर रशियातील एमबीबीएसचं शिक्षण जे आहे ते आपल्या भारतातले जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यांच्या तुलनेत कसं आहे? तर बघा, रशियातलं एमबीबीएस जे आहे ते खूप अफोर्डेबल आहे. जर तुम्ही भारतातल्या फीसच्या कम्पेअर केलं, आता इंडियामध्ये कसं आहे ना, वेगवेगळे प्राइस ब्रॅकेट असतात. तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेसला वेगळी फीज आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कोर्सेसला वेगळी फीज आहे आणि प्रायव्हेटला तुम्हाला फीज जी आहे ती वेगळी बघितली जाते. आता आपल्याकडे जो स्टुडंट येतो
तो आहे मिडल कॅटेगरीचा, म्हणजे तो ॲव्हरेज स्टुडंट आहे. त्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल नाही मिळेल याची काही गॅरंटी नसते. तर त्याच्यामुळं त्याला अफोर्डेबल एज्युकेशन इंडियामध्ये मिळेलच का याची काही गॅरंटी नसते. त्याच्यामुळे त्याला इंडियामध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्येच एज्युकेशन घेणं जे आहे ते आवश्यक असते. आता सध्याची प्रायव्हेट कॉलेजेसची जे फीस बघितली तुम्ही, तर रशियामध्ये ज्या प्राईजमध्ये MBBS होतं त्याच्या 3 पट किंवा 4 पट जे आहे ते मुलांना स्पेंड करावं लागतं इंडियामध्ये. त्याच्यामुळे रशिया हा त्यांना खूप अफोर्डिंग ऑप्शन पडतो. 3.5 ते 4 लाख पर इयरच्या हिशोबाने टोटल एज्युकेशनची कॉस्टिंग जी आहे ती पकडल्या जाते. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 60 ते 70 हजार रुपये किंवा मॅक्झिमम मुलाचा खर्च जर बघितला तर 1 लाख रुपयापर्यंत तुम्हाला वरचा खर्च, असं टोटल तुम्हाला 25 ते 30 लाखाचं टोटल पॅकेजमध्ये टोटल एज्युकेशन तुम्ही करू शकता. निश्चितच. एकदा ऍडमिशन झालं रशियामध्ये तर आणखी बरेच प्रश्न निर्माण होतात पालकांसमोर, अर्थातही, की तिथे राहण्याची व्यवस्था कशी असेल, खाणं कसं असेल, जेवण कसं असेल, किंवा डेली एक्सपेन्सेस किती असतील, आणि मुळात ट्रान्सपोर्ट, जाण्या येण्याची जी सोय आहे ती कशी असेल. तर यासाठी विद्यार्थ्यांनी कोणती माहिती जवळ ठेवली पाहिजे? येस. तर बघा, रशियामध्ये जेव्हा आपण ॲडमिशन घेतो तेव्हा आपल्याला काही गोष्टींची जी आहे ती खातिरदारी आधीच घ्यायला पाहिजे. रशिया जो आहे तो थंड हवेचा प्रदेश आहे, ठीक आहे. तिथे तुम्हाला -5 to -15 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरपर्यंत बघायला मिळू शकते डिपेंडिंग ऑन द सिटी. पण रशियामध्ये ऑलरेडी टेम्परेचर मेंटेनिंग सिस्टीम जे आहे ते जागोजागी असल्यामुळे तुम्ही जर इंडोर असाल तर तुम्हाला प्रॉपरली सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मेंटेन केल्या जातात. हॉस्टेल्स जे असतात मुलांचे ते गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी प्रोव्हाइडेड हॉस्टेल्स आहे, त्याच्यामुळे प्रायव्हेट हॉस्टेलला त्यांना राहण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे मुलांच्या सेफ्टीची आणि सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे तो सोडला जातो, कारण 24 आवर्स तिथे जो आहे सिक्युरिटी गार्ड असतो. त्याच्यानंतर त्यांची मेडिकल रिलेटेड काही त्यांना आवश्यकता पडली तर त्याची खातिरदारी तिथे घेतल्या जाते. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे हॉस्टेलमध्ये तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहे, जसं की लॉन्ड्री झालं, किचन झालं किंवा तुम्हाला मेस झालं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला हॉस्टेलमध्ये ऑलरेडी अवेलेबल करून दिल्या जातात. आणि डबल ऑक्युपन्सी, ट्रिपल ऑक्युपन्सी रूम्स असल्यामुळे सुटसुटीत राहण्याची जी व्यवस्था आहे ती मुलांना तिथे मिळते. राहिली गोष्ट ट्रान्सपोर्टची, तर रशियामधल्या सगळ्या सिटीज ज्या आहेत त्या पब्लिक ट्रान्सपोर्टने वेल इक्विप्ड आहे. मॅक्झिमम क्लासेस जे आहेत ते तुमच्या युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्येच होतात. पण जर तुमचे काही क्लासेस बाहेर असतील आणि तुम्हाला सिटीमध्ये जर ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्ही ट्रेननी जावा, बसनी जावा, किंवा तुम्हाला अदर मोड ऑफ ट्रान्सपोर्ट जे आहे ते इझिली अवेलेबल आहे. मंथली बेसिसवरती तुम्हाला 8 to 9,000 जसा इंडियामध्ये तुम्हाला खर्च लागतो डिपेंडिंग ऑन द स्टुडंट टू स्टुडंट, असा खर्च तुम्हाला मंथली बेसिसवरती लागणार. अगदीच. सर, तुम्ही प्रिव्होल्स्कीमध्ये शिक्षण घेतलंय, त्यामुळे तुम्हाला तिथल्या राहणीमानाचा अनुभव आहे, आणि म्हणूनच विचारते की रशियामध्ये भारतीय विद्यार्थ्याचं जीवन किंवा तिथलं वातावरण किंवा तिथे काय काय कॉमन चॅलेंजेस असतात याविषयी सांगा. येस, जसं मी सांगितलं की रशियामध्ये जेव्हा मुलगा जातो तर तेव्हा त्याला थंड वातावरणाची जी आहे ते मेन काळजी घ्यायला पाहिजे. असं नाही की तिथे सगळ्या इंडोर फॅसिलिटीज अवेलेबल असल्या तरी आपण स्वतःची काळजी घेऊ नये असं नाही आहे. मॅक्झिमम तुम्हाला तुमची हेल्थ जी आहे ती बघावी लागते. त्याच्यानंतर आपण घरापासून लांब आहोत तर त्याच्यामुळे आपण कुठे बाहेर गेलो किंवा काही तर त्यांचं राहणसहान किंवा त्यांचे जे रूल्स आहे ते आपल्याला फॉलो करावे लागतात. मेनली प्रत्येक स्टुडंट जो आहे तो एज्युकेशनसाठीच गेलेला आहे. त्याच्यामुळे आमचं एकच प्रत्येक मुलाला सांगणं असते की त्यांनी तिथे जाऊन अभ्यास करावा. अभ्यासाच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमध्ये कुठल्याही स्टुडंटनी पार्टिसिपेट करू नये, कारण दॅट इज इल्लिगल इन रशिया. त्याच्या व्यतिरिक्त भरपूर सगळ्या ठिकाणी मुलांचं हे असतं की वर्क अँड अर्नचं काय प्रोग्राम आहे किंवा काय गोष्टी आहेत, तर या सगळ्या फॅसिलिटीजमध्ये न गुंतता त्यांनी अभ्यासामध्ये जास्तीत जास्त लक्ष द्यावं, कारण हे सगळ्यात मोठे चॅलेंजेस असतात रशियामध्ये. रशियामध्ये तुम्हाला एज्युकेशन टाईमली मिळणार, सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल होणार, पण तुम्ही जर त्या गोष्टींना ग्रास्प नाही करू शकले तर तुमचे जे पैसे आहेत ते टोटली वेस्ट होणार. निश्चितच. रशियामधील MBBSचं शिक्षण आणि एकंदरच भारतीय विद्यार्थ्यांना तिथली राहणीमान किंवा तिथली जीवन पद्धती कशी सूट होते किंवा त्याविषयी आपण खरं तर अजून जाणून घेणार आहोत. मात्र वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण रशियामधील MBBSचं शिक्षण कसं असतं हे जाणून घेतो आहोत, आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर शिशिर डोंगरे. डॉक्टर, आपण बघतोय की रशियामधील भारतीय विद्यार्थ्यांसाठी तिथलं शिक्षण कसं असतं MBBSचं मुळात, पण सेफ्टी आणि सिक्युरिटी हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. तर त्याविषयी काय सांगा?
तर सेफ्टी रिलेटेड प्रश्न जर आपण बघितला तर जसं मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय की युनिव्हर्सिटी जे आहे ते कुठल्याही स्टुडंटला बाहेर राहण्याची परमिशन देत नाही. ठीक आहे. जेव्हा स्टुडंट इंडियामधनं जातो त्याला युनिव्हर्सिटी प्रोव्हाइडेड हॉस्टेल जे आहे ते आमच्या कन्सल्टेशनकडनं आणि युनिव्हर्सिटीकडनं प्रोव्हाइड केलं जाते. त्या युनिव्हर्सिटी हॉस्टेल्सला तुम्हाला 24 आवर्स CCTV सर्वेलन्स, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 24 आवर्स गार्ड आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक युनिव्हर्सिटी कार्ड असते, ज्या युनिव्हर्सिटी कार्डच्या शिवाय तुम्हाला कुठल्याही ठिकाणी एंट्री जे आहे ते दिल्या जात नाही. तर बाहेरचा कुठलाही अननोन व्यक्ती जो आहे तो युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये किंवा युनिव्हर्सिटीच्या कुठल्याही बिल्डिंगमध्ये एंटर करू शकत नाही. त्याच्याबद्दलची खात्री जी आहे ते युनिव्हर्सिटीजने आधीही घेतलेली आहे. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे तर रशियामध्ये असलेली इंडियन एम्बेसी जी आहे ती खूप ॲक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे कसं आहे की मुलांचं रेग्युलरली सगळ्या गोष्टींचं अपडेट घेणे, त्याच्यानंतर मुलांना तिथे सेफ्टी रिलेटेड सगळ्या गाईडलाईन्स प्रोव्हाइड करणे, ही युनिव्हर्सिटी आणि एम्बेसी जे आहे ते मिळून सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मुलांसाठी करते. सेफ्टी रिलेटेड जो प्रश्न राहिली गोष्ट त्यांच्या हेल्थ वाईज, तर मुलांचा तिथे जो आहे तो इन्शुरन्स वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आधीच काढून घेतो. त्याच्याकरून स्टुडंट तिथे असताना त्याला कुठल्याही प्रकारची मेडिकल फॅसिलिटीजची जरी आवश्यकता पडली तर त्याच्यावरती पैशाचा खूप मोठा बोजा जो आहे तो पडू नये आणि त्याला अफोर्डेबल वेमध्ये जे आहे ते सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल होणार. त्या हिशोबाने आपण सगळ्या गोष्टी करून घेतो. म्हणून हेल्थ इन्शुरन्स असल्यामुळे त्यांना तिथे हेल्थ रिलेटेड ही काही प्रॉब्लेममध्ये त्यांना अडचण येत नाही. अगदीच. सेफ्टी आणि सिक्युरिटी बद्दल तुम्ही सांगितलं, पण प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात. तर तिथे गेल्यावरती विद्यार्थ्यांनी काय काय बेसिक प्रिकॉशन घेतले पाहिजेत? तिथे गेल्यानंतर जसं आपण डिस्कशन केलंय की तिथे एकदा स्टुडंट गेला की त्याने कुठल्याही इलिगल ॲक्टिव्हिटीमध्ये पडू नये. युनिव्हर्सिटीच्या बाहेर आपल्यासाठी जो देश आहे तो नवीन देश आहे, आपला स्वतःचा देश नाही आहे. तर त्याच्यामुळे बाहेर जाऊन कुठल्याही प्रकारच्या अब्युझिव्ह ॲक्टिव्हिटीजमध्ये जे आहे लोकलसोबत त्यांनी पडू नये. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे हॉस्टेलमध्ये राहत असताना कुठल्याही प्रकारच्या हॉस्टेलचे रूल्सच्या व्यतिरिक्त त्यांनी वागू नये. सोबतच युनिव्हर्सिटीमध्ये जे रूल्स असतात त्यांनी प्रॉपरली फॉलो केलं, त्याच्यानंतर टाईमली त्याचा अभ्यास कंप्लीट केला तर त्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जो आहे तो युनिव्हर्सिटीच्या साईडनी किंवा त्याला पर्सनल प्रॉब्लेम बाहेरच्या साईडनी जे आहे ते त्याला फेस करावे लागणार नाही. मॅक्झिमम मुलांनी ट्राय करावं की जसं मी सांगितलं की तिथे आपण एज्युकेशनसाठी गेलो तर एज्युकेशन हा आपला मेन मोटो आहे. 6 वर्षाचा कोर्स आहे, त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने जे आहे ते एज्युकेशन घ्यायचं आहे. आणि रशियामध्ये जे स्टुडंट्स चांगला अभ्यास करतात त्यांना खूप चांगल्या पद्धतीने जे आहे ते रिवॉर्ड दिला जाते. तर त्याच्यामुळे त्याला मल्टिपल गोष्टीमध्ये जसं तुम्हाला ऑलिम्पियाड्स वगैरे झालं या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी आवर्जून पार्टिसिपेट करावे. काही इव्हेंट्स असतात त्याच्यामध्ये करावे. कल्चरल तुमच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या तिथल्या लोकलसोबत शेअर कराव्या. पण अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांनी पडू नये एवढीच आमची इच्छा. अगदीच. तिथलं राहणीमान खूप सुंदर आहे. तिथे शिक्षण सुद्धा खूप स्वस्तात कम्पेअर टू भारतातली जी प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. पण महत्वाची गोष्ट आणि जी भीतीदायक आहे खरं तर, आता आपण बघतोय वातावरण की युद्धजन्य परिस्थिती आहे किंवा पॉलिटिकल टेन्शन्स असतात. मग अशा वेळी विद्यार्थ्यांची सुरक्षा कशी सुनिश्चित केली जाते? तर वॉर जे आहे रशिया युक्रेन वॉरचं जर आपण बघितलं तर गेल्या 5 वर्षापासून जे आहे ते वॉर चालू आहे. कुठल्याही प्रकारचा स्टुडंट रिलेटेड प्रॉब्लेम जो आहे तो आतापर्यंत आलेला नाही आहे. कारण रशियामध्ये असलेली इंडियन एम्बेसी जी आहे ते प्रॉपरली ॲक्टिव्ह असते आणि सगळ्या गोष्टींची खातेदारी जी आहे ते गाईडलाईनसोबत मुलांना दिल्या जाते. युनिव्हर्सिटी जी आहे ती अशा सगळ्या परिस्थितीसाठी ऑलरेडी एम्बेसीसोबत कनेक्टेड असल्यामुळे ते त्यांना ऑलरेडी सगळ्या गाईडलाईन्सबद्दलची माहिती जी आहे ती आहे. त्याच्यामुळे कसं आहे की इन केस जर काही प्रॉब्लेम जरी आले तर युनिव्हर्सिटी इज एबल टू प्रोव्हाइड एनी काइंड ऑफ असिस्टन्स टू द स्टुडंट. जसं काही देशांमध्ये आपण याच्या आधी बघितलंय की मुलांना असंच सोडून देण्यात आलं होतं, तशा प्रकारचा कुठलाही प्रकार हा रशियामध्ये घडणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त आमची एज्युकेशन कन्सल्टेशन जी आहे ती 24 आवर्स ॲक्टिव्ह असते. इन बिटवीन कन्व्हर्सेशन फ्रॉम द युनिव्हर्सिटी, स्टुडंट्स आणि पॅरेंट्स. त्याच्यामुळे टाईमली अपडेट जो आहे तो पॅरेंट्सला आमच्या साईडनी पण मिळत असतो. एकदा शिक्षण पूर्ण झालं की त्यानंतर प्रॅक्टिसचा भाग असतो किंवा मग FMG सारखी एक्झामिनेशन्स असतात किंवा PG वगैरे. तर या संदर्भात काय सांगा? तर बघा रशियामधून MBBS करणे याच्याबद्दलचा खूप मोठ्या काही कन्फ्युजन जे असतात मुलांना
ते काही कन्फ्युजन म्हणजे असं की जर आम्ही रशियामधनं MBBS केलं तर आम्हाला इंडियामध्ये प्रॅक्टिस करायला मिळणार का, त्याच्यानंतर इंडियामध्ये जर आम्ही प्रॅक्टिस करायला मिळालं पण तर आम्हाला गव्हर्नमेंट जॉब वगैरे मिळणार का, त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला इंडियामध्ये आल्यानंतर कुठली एक्झाम द्यायची आहे, त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला PG करता येणार का. तर तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इझिली करू शकता. तुम्ही रशियामधनं MBBS जेव्हा करता त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इंडियामध्ये येणार त्यावेळेला तुम्हाला फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन ही एक्झाम जी आहे ती द्यावी लागते. नॅशनल एक्झिट टेस्ट ही पण एक्झाम जी आहे ती काही वर्षामध्ये चालू होणार आहे, पण त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे ती अजून अद्यापही आलेली नाही आहे. त्याच्यामुळे त्याबद्दल आपण ज्या वेळेला प्रॉपर गाईडलाईन्स येणार त्याच्यानंतर तुम्हाला सगळी माहिती जी आहे ती देऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन जी आहे ही सगळ्या बाहेरून येणाऱ्या स्टुडंट्सला द्यावी लागते. ती एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला इंटर्नशिप करावी लागते. इंटर्नशिप झाल्यानंतर तुम्ही इंडियामध्ये लायसन्स्ड प्रॅक्टिशनर आहात, ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही इंडियामध्ये गव्हर्नमेंट जॉब करू शकता किंवा तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करू शकता किंवा तुम्ही इंडियामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा करू शकताय. याच्या व्यतिरिक्त एखाद्या स्टुडंटला जर इंडियामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं नसेल तर तो बाहेरच्या एक्झाम देऊन तिथे सुद्धा सेटल होऊ शकतो. म्हणजे रशियामध्ये शिक्षण हे आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना, सामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा परवडणारं आहे, पैशाच्या दृष्टीनेही, राहणीमानाच्या दृष्टीनेही. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.